आणि अजित पवार यांचं विमानाचं चालवणाऱ्या पायलटनं अजितदादांचं विमान मुद्दाम जमिनीवर आदळलं असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। पायलटचा वापर करून हा अपघात केल्याचा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केलाय। अजित पवार यांच्या विमानामध्ये इंधन जास्त प्रमाणात भरलं होतं। पायलट मद्यधुंद अवस्थेमध्ये होता की नाही हे तपासलं का? विमानाचे वायर्स जळाले नाहीत, मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला? रोहित पवार यांच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे। मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातामध्ये फ्यूल जास्त असलं की मोठा स्फोट होईल हे कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये ती कुठेतरी खरी ठरताना आपण सर्वजण बघू शकतो। हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागले। जसा कपूर दोनदा त्याला स्थगिती मिळाली होती, त्याचं लायसन्स कॅन्सल झालं होतं दारू पिला म्हणून, तेव्हा हे 2023चं VSRचं मुंबईमध्ये जो ॲक्सिडेंट झाला त्याचा जो सुनील कंजीर नावाचा जो व्यक्ती आहे, तर त्याचा सुद्धा त्या ठिकाणी दारूच्यामुळे ते दोनदा त्याचं लायसन्स कॅन्सल झाला तो असं आम्हाला कळतं। म्हणजे जे कमर्शियल फ्लाय करतात, मोठी मोठी विमानं, एमिरेट्स, एअर इंडिया वगैरे, तिथं ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत ते सगळे, आणि काही चांगले पण लोक आहेत, खराब नाही, पण काय असे मोठे मोठे लोक सगळे इथं काम करतात। आता हे कुठं होता ब्लॅक बॉक्स? हा इथं होता। आता या ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाच्या त्या बाजूला हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता तर बॉडी कुठं जळली आहे? इथं केबल सुद्धा आहेत, पुढे केबल पण आहेत, त्या सगळ्या कॉपरच्या केबल आहेत। कॉपरचा मेल्टिंग पॉईंट अजून कमी असतो, त्या सुद्धा तिथं मेल्ट झालेला नाहीत। मग उगाचच कालचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं, म्हणून काहीतरी माहिती काल दिली असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे।